नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कारण यावर्षी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी 50% फेल होणार। तर मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, यावर्षी 10वी आणि 12वीचे 50% विद्यार्थी फेल होणार। बोर्डाने 3 नियम अंमलात आणले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या नियमाचे पालन केल्यामुळे आणि अतिशय नियम कठीण असल्यामुळे 10वी आणि 12वीतले 50% विद्यार्थी हे फेल होणार आहेत। तर मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी पहिली म्हणजे की 10वीच्या विद्यार्थ्यांचं ज्या बोर्डावर बसणार आहेत त्या बोर्डावर अतिशय CCTVचे करडी नजर असणार आहे। तसेच ड्रोन कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे प्रत्येक केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे। तसेच दुसरा नियम म्हणजे बोर्डाच्या प्रत्येक जसं की एका गावातून दुसऱ्या गावातल्या शिक्षक तर कर्मचारी, मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील यांच्या बदल्या केल्या जातील। या गावातील त्या गावात विद्यार्थी पाठवले जातील, त्यामुळे सर्व विभागले जातील। त्यामुळे एका गावातील विद्यार्थी दुसऱ्या बोर्ड केंद्रावर, दुसऱ्या गावातील विद्यार्थी त्या बोर्ड केंद्रावर आणि CCTV आणि ड्रोन कॅमेरे आणि यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करता येणार नाही। तसेच विद्यार्थ्यांना काही साहित्य असेल त्यांचं सर्व साहित्य ते बाहेरच ठेवता येणार आहे। फक्त विद्यार्थ्यांना वर्गामध्ये आपला पॅड आणि वही हे 2 साहित्यच घेऊन जाता येणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना हा कठीण नियम अंमलात आणलेला आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी अतिशय कठीण नियम म्हणजे विद्यार्थी ज्या बोर्डावर शिकत आहेत किंवा ज्या परीक्षा केंद्रावर ज्या शाळेमध्ये शिकत आहेत तेथील शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत। शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर जसं की एखादा प्रश्न असेल, काय असेल तर विद्यार्थ्यांना काय बोर्डाच्या पेपरमध्ये काय लिहिणे, कसं लिहिणे, काय करणे याचा सराव नाही आहे। त्यामुळे विद्यार्थी गोंधळले जाणार आहेत। तर विद्यार्थ्यांना यातच गोंधळ उडणार आहे। आपल्या गावातील शिक्षक असेल किंवा शहरातील ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत तेथील शिक्षक असेल तर आपल्या शाळेतील शिक्षक आपल्याला समजावून सांगतील, परंतु दुसऱ्या शाळेतील शिक्षक असतील ते कसे समजावणार आणि ते कसे सांगणार। यामुळे विद्यार्थ्यांनी त्यापूर्वीच पूर्ण तयारीशील राहावे। तसेच विद्यार्थ्यांना आणखी एक नियम कडक म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्णपणे याचा सराव घेऊन घेणार। तसेच शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत। शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। विद्यार्थ्यांना कुठेही कॉपी करता येणार नाही। SP ची नेमणूक केली जाणार आहे। प्रत्येक शिक्षक बोर्डावर असेल, एक शिक्षक अधिकारी असेल। ड्रोन कॅमेरा तसेच कॅमेऱ्याचा मोबाईलशी कनेक्ट शिक्षकांच्या एका जोडलेला असेल, त्यामुळे कोण काय करतोय काय नाही करतोय हे सर्व माहिती पडत असेल। त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही न करता अभ्यास करूनच परीक्षा द्यावी लागेल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे ते 100% पास होणार। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेलाच नाही मुळातच आणि त्यांनी काही अनुभवलेलं नाही असे विद्यार्थी मात्र यामध्ये फेल होणार आहेत। तर यावर्षी 50% विद्यार्थी फेल होण्याचे कारण म्हणजे
बोर्डाचे 3 नियम कडक झालेले आहेत आणि बोर्डाने यावर अंमलबजावणी देखील केली आहे. कारण महाराष्ट्र हा कॉपीमुक्त महाराष्ट्र बोर्डाला करायचा आहे. त्यामुळे यावर्षी आता 50% विद्यार्थी फेल होणार का? तर मित्रांनो, विद्यार्थी पालकांनो, आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आतापासूनच विद्यार्थ्यांना तयारीला लागायला लावा. त्यांना शाळेमध्ये शिक्षक काय शिकवतात, शिक्षकांना परीक्षा केंद्रावर कसं जायचं, केंद्रावर आपला म्हणजे परीक्षेत कसं बसायचं, काय परीक्षेत पेपर कसा लिहायचा, हे सर्व अनुभव शिक्षकाकडून तुम्ही पहिलंच शिकून घ्या विद्यार्थ्यांनो. आणि पालकांनो, तुम्ही विद्यार्थ्यांना वेळेच्या वेळी म्हणजे त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या, वेळेवर उठवा, त्यांना सर्व वेळेवर हे करा. कारण आता परीक्षेला फक्त 18 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांनो, तुम्ही देखील लक्ष द्या आणि विद्यार्थ्यांनी देखील लक्ष द्या. कारण यावेळेस 50% विद्यार्थी मात्र फेल होणार आहेत. कारण बोर्डाने असे नियमच कडक काढलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या वृत्ताबद्दल? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.